हिंगोली जिल्ह्यामध्ये तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि या तापमानाचा फटका केळीच्या बागांना मोठ्या प्रमाणात बसलेला आहे। मोठ्या प्रमाणात हिंगोली जिल्ह्यातल्या केळीच्या बागा पूर्णपणे वाढत्या तापमानामुळे होरपळल्या गेलेल्या आहेत। मी सध्या भांडेगाव शिवारामध्ये आहे आणि एका शेतकऱ्याची ही केळीची बाग आहे। या ठिकाणी शेतकऱ्यानं या बागेची जोपासना अत्यंत चांगल्या पद्धतीने केली होती, परंतु तापमान मोठ्या प्रमाणात वाढते, कितीही पाण्याची व्यवस्था करूनही मात्र केळीच्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता शिरत होती। परिणामी संपूर्णपणे केळीची बाग होरपळून गेली। आपण या ठिकाणी बघताय हे केळीचे जे फळं आहेत ते तयार होत होते, परंतु त्यापूर्वीच वाढत्या तापमानामुळे आता केळीचे जे फळं आहेत ते आता वाळायला सुरुवात झालेली आहे। झाड पूर्णपणे कोलमडून गेलेलं आहे, कारण वाढत्या तापमानामुळे केळीच्या झाडामधलं पाणी कमी होत असतं। परिणामी संपूर्णपणे केळीचं जी पूर्णपणे बाग बघताय ना आपण, ही पूर्णपणे बाग या ठिकाणी आपल्याला केळीचे झाडं जे आहेत ते मोडून पडलेले आपल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। एका एकराला 1.5 लाख रुपये खर्च येते अंदाजे। तर माझी 3 एकर केळी होती, 3-3.5 एकर, 4.5 लाख रुपये जवळपास मला खर्च आलाय। तर उत्पन्न तर काहीच नाही निघलं याच्यामधून, पण पूर्ण घरातूनच गेले पैसे 4.5 लाख रुपये 3 एकरचे। तर ही 1.5 एकर ही आता आहे 1.25 एकर केळी। हा, केळीची काय अवस्था आहे आता? केळी काय पाण्यामुळे सुकून गेल्या सगळ्या, पाणीच नाही ना, कमी पडलं पाणी। बरं, अच्छा। आणि आता ही जी जोपासना आहे ही एवढी वाळण्याचं काय कारण आहे, वाळून गेली? पाणी एकदमच कमी झालं आणि टेम्परेचर एवढं वाढलं या महिन्यात मागच्या, तर ते पाणी देऊन पण काही फरक पडला नाही। थोडं पाणी कमी झालं यावर्षी, पण ते काही फरक पडला नाही टेम्परेचरमुळे। व्यवस्था चांगली केली होती, ड्रीप व्यवस्था आहे, खूप भरपूर व्यवस्था केली होती, पण तर काय इलाजच नाही ना, तर पाणी कमी झालं आणि टेम्परेचर वाढलं। शेतीची मशागत करण्यासाठी साधारणतः अजून 15,000 रुपये खर्च येणार आहे। एवढं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान वाढत्या तापमानात झालेलं आहे। परत केळीची बाग लावण्याची इच्छा सुद्धा होत नसल्याची प्रतिक्रिया शेतकरी संतोष यांनी दिलेली आहे। आता ही अशी अवस्था याच केळीच्या बागेची नाही तर संपूर्ण जिल्ह्याभरातल्या केळीच्या बागांची अशीच अवस्था आपल्याला पाहायला मिळते। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।